नमस्कार मित्रांनो, आपण चाललोय आता ठाण्यापासून ते शिर्डीला. ठाण्यावरनं डायरेक्ट ट्रेन पकडली. म्हणजे जास्त लेट नव्हती. काहीतरी 10-15ची 10-15 का 10-20ला ट्रेन मध्ये आम्ही बस. त्याच्यानंतर त्या कल्याण पास झालाय. कल्याण जाऊन म्हणजे अर्धा तास झाला. आता आडगाव पर्यंत आपण पोहोचलोय. आडगाव पर्यंत पोहोचलोय. आता नाशिक म्हणजे ही गाडी नाशिकला स्टॉप नाही घेणार, डायरेक्ट मनमाडला स्टॉप घेणार आहे. आता बघू मनमाडला उतरल्यावर किती किलोमीटर डिस्टन्स म्हणजे पुन्हा हे झालंय ते कळलं आपल्याला. मनमाडला उतरणार. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता पूर्ण टोटल 120 100 किलोमीटर, अंदाजे 100 किलोमीटरचा डिस्टन्स आता आपण आपला पूर्ण झालाय. 10 वाजता आपली ट्रेन निघाल, 12:30 वाजता. कदाचित हा डिस्टन्स ही पूर्ण 3 वाजे 3:30 पर्यंत मला वाटतं कव्हर करून येईल. आता गाडी इथनं निघाली इगतपुरीवरनं. इगतपुरीवरनं आता गाडी निघाली. इगतपुरीमध्ये एक हॉल्ट होता, 2 मिनिटाचा. लगेच गाडी निघाली. दुकानं वगैरे सगळे पूर्णपणे बंद मला दिसत असत. एवढं भारी प्रमाणामध्ये म्हणजे हवामान जे आहे ना मुंबई सारखं आहे. मुंबई साईडला एकदम असं वाटतं गरम गरम, पण इथं जे वातावरण आहे ना ते असं तिथं लवकर मिळत नाही. वातावरण चांगलंय. हा बघा आपला मित्र झोपलाय. खायला जागा भेटलेली आहे. बाय मस्त पैकी झोपून आहे. बाय काय उठायचं नाव घेत नाही. आपली फायनली गाडी निघाली इगतपुरीवरनं. ते तिथं हॉल्ट घेते काय माहिती नाही, कदाचित नाशिकला हॉल्ट घेईली. नाशिक नंतर तर मला वाटत नाही नाशिक पर्यंत, असं वाटतंय नाशिकला थांबल. कदाचित थांबल ही गाडी नाशिकला. अजूनपर्यंत कन्फर्म नाहीये म्हणजे की नाशिकला थांबल असं. बिझनेस बोलतोय हो. सगळी खाली बर का रात्री 1 वाजता गायशात तर घेते खाकर करता. अलग ही नशे. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे शिर्डीला. आता हे रात्रीचे कुठले सकाळ झाले 4 वाजता 4:30 झाले ना. 4:30 वाजता 10 मिनिटं 5ला 10 मिनिटं बाकी आहेत आणि आम्ही लोक निघालो शिर्डी फिरायला. असंच म्हणतायत. रूम नाही मिळते ना तिथं. आपल्या भक्ती निवास स्थानी रूमच नव्हत्या, मग त्यामुळं म्हटलं की जरा फिरून येऊ. मग जेव्हा गेट उघडतो आता डायरेक्ट 1,000 रुपये झाले. 1,000 रुपये डायरेक्ट रेट 1,000 रुपये. म्हटलं जाऊ द्या करून, म्हणून मग फिरायला निघालो. आता रात्रीचं नाही सकाळचं, म्हणजे त्यावेळेस म्हणजे स्टेशनवरनं निघताना व्हिडिओ काय बनवायला मिळालीच नाही. एकदम पटापट निघावं लागलं आणि रिक्षामध्ये बसलो, त्यामुळे काही व्हिडिओ मिळालीच नाही बनवायला. आता पूर्णपणे मिळाली. हा आपला व्ह्यू आहे. जे जायचा पूर्णपणे रस्ता आहे तो सध्या जातो. काय म्हणतो युट्यूबला काही फोटो मिळतो ना. एक छोरी
शर्मा आ गई का नाही काढत.